त्यांच्या संग बसणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना लाजा वाटल्या पाहिजे। तू आमच्या कोणी मला एक सांगा, हे त्यांच्यासाठी उदाहरण महत्वाचं नाही, त्यांच्या संग बसणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना लाजा वाटल्या पाहिजे। आपल्या डोळ्यात एकटा ते मराठा आणि ओबीसी वाद म्हणतात। मराठा एक झालाय, ओबीसीने एक व्हा। मराठ्यात आणि ओबीसीत वाद आहे, हे मराठ्यांच्या नेत्या समोर ते म्हणायला लागलेत। मराठ्यांच्या नेत्याने म्हणायला पाहिजे आम्ही कोण आहेत, आम्ही मराठा आहेत, आम्ही तुमच्या सोबत आहेत। आमच्या मराठ्यांना तुम्ही बदनाम करतात कसे? सगळ्यांनी व्यासपीठाच्या खाली उतरायला पाहिजे मराठ्यांची जात बदनाम होत असताना। तुमची जात बदनाम तुमच्या डोळ्यात एकटा होती, लक्षात ठेवा। महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो, आम्ही संपलो की तुम्ही संपलात म्हणून समजा। आम्ही आहेत म्हणून तुम्ही आहेत। गोरगरिबांच्या जीवावरती तुमची डेअरिंग आहे। इथं पक्ष आणू नका, आपले लेकरं मोठं करायचं बघा। माझ्या अंगात शक्ती नसतानाही, माझं शरीर मला साथ देत नसताना मी मरायला सुद्धा तयार आहे जातीसाठी। तुमच्या डोळ्यात एकटा तुम्ही जातीचा अपमान सहन करू कसे शकता? इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, तुमच्या आजूबाजूला वळून बघा। आजच्या बैठकीला कोण नाही, मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या, त्याच्या घरी जाऊन पाय पडा। त्याला सांगा इथं प्रश्न जातीचा आहे, राजकारणाचा नाही। तुझ्या पाय पडून सांगतो, जातीचे लेकर आणि जात मोठी करायची। भंगेन भांगेन खात असतो कुठं येवलं आलं काय? त्याला समजून सांगा, तुझ्या पाय पडतो, जातीचा प्रश्न एवढी संधी आहे। आरक्षण मिळालं, आपले लेकर मोठे होतील, सगळे जाती गुणवत्तेत तू निवड। बहुतेक तुम्हाला अंदाजा तसा दिसतोय, दाटू मोठी व्यासपीठावर एका कोण कार्यक्रम लावते का गायकी? तरी पण समजून सांगा, जात महत्वाची। आणि त्याच्यानंतर जर नाही आला तर त्याला जिल्हा परिषदला उभारायचंय, पंचायत समितीला उभारायचंय, त्याला सरपंच व्हायचंय। त्या टायमात त्याला सांगायचं, जातीच्या लेकराला गरज होती तेव्हा बैठकीला येत नव्हता, नेत्याच्या मागा माग पळत होता पत्रवळी घेऊन। आता चळवळ बाहेर, कारण त्याचा नेता आपल्या दारात नंतर येणार आहे। सरळ या अंबोरा नगरी, तू सांगतो शेवटचा चान्स। मराठ्यांच्या जातीच्या विरोधात जाऊ नका, दुसऱ्यासाठी लय परिणाम वाईट भोगायला लागते ना। आत्ताच मोदी साहेबांनी इथं झोपायची वेळ आली। जर तुमच्या नेत्याला तुम्हाला लयच वाईट वाटतंय बोलल्याला, तुमच्या नेत्याला सांगा सगळ्या स्वारीचे अंमलबजावणी देऊन टाका, ते येडं आमच्या मागं लागलंय। नसता मराठा आणि कुणबी एकाचा जर कायदा पारित नाही केला, विधानसभेला मैदानातच पठ्य आहे।